पाटोदा शहरातील नामांकित उर्दू हायस्कूल पाटोदा व हजरत राज मोहम्मद उर्दू प्रायमरी स्कूल पाटोदा यांच्या शाळा व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व खरी कमाई उपक्रमाचे भव्य आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन पाटोदा मरकजचे आमिर साहब शेख अमानुल्ला साहब व माजी शिक्षण सभापती नियामत बेग यांच्या हस्ते करण्यात आले। विज्ञान प्रदर्शनाचे तर खरी कमाई या उपक्रमाचे उद्घाटन दैनिक लोकमत समूहाचे पत्रकार अजय जोशी, वाजेद शेख व बाळासाहेब भोडवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता। खरी कमाई उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः विविध वस्तू तयार करून त्यांची विक्री केली। विद्यार्थ्यांनी सुमारे 40 ते 50 स्टॉल्स लावले असून या माध्यमातून 30 ते 32 हजार रुपयांची उलाढाल झाली। शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण व व्यवहार ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित अनेक नाविन्यपूर्ण व उपयुक्त मॉडेल्स सादर केली। उपस्थित पालक व मान्यवरांनी या प्रदर्शनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीस प्रोत्साहन दिले। यावेळी माजी शिक्षण सभापती नियामत बेग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की लहान शास्त्रज्ञांच्या कल्पना व संशोधनाला भविष्यातही शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले पाहिजे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उर्दू हायस्कूल पाटोदा व हजरत राज मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा पाटोदा येथील मुख्याध्यापक मोहम्मद नासिरुद्दीन इनामदार, सय्यद हादी अनिसुद्दीन, शेख फयाज सर, श्रीमती रफत बेग बाजी, रुबीना अंजुम बेग बाजी, शेख समीना बाजी, जबीन बाजी, तब्बसुम बाजी व सय्यद मजर यांनी विशेष परिश्रम घेतले। 20 जनवरी 2026 बरोज मंगल पाटोदा उर्दू हाई स्कूल पाटोदा और हजरत राज मोहम्मद उर्दू प्राइमरी स्कूल की जानिब से हमारे स्कूल में बेस्ट से बेस्ट और खरी कमाई यानी फन फेयर इसका प्रोग्राम का इनेकाद किया गया। बच्चों में काफी जो है तो उत्साह और जोश था और माशाल्लाह बहुत ही बेहतरीन तरीके से बच्चों ने अपनी यानी कला को, जिसको बोलेंगे तकनीक को, और अपने मैकेनिकल प्रोसेस का दिमागी मैकेनिकल प्रोसेस का इस्तेमाल करके बहुत सारी ऐसी चीजें उन्होंने तैयार की जिसका हमें वहम व गुमान भी नहीं था। और माशाल्लाह इसका जो है तो बहुत ही हमारे हरदिल अजीज हमारे डोई फुड़े सर का भी हमें बहुत साथ रहा, प्रियदर्शनी स्कूल और बहुत सारे यहाँ के तमाम पेरेंट्स ने खोले सर प्रियदर्शनी के मुख्याध्यापक हमारे आसिफ सेठ, इमरान सेठ, हमारे स्कूल हाजा के चेयरमैन मिर्जा नियामत बेग साहब, ये सारे लोगों ने बहुत ही हमारे खास करके लेडीज टीचर्स जो है हाई स्कूल के और प्राइमरी के, इन लोगों ने इंतहा मेहनत करके कोशिश करके पहली मर्तबा इतने पुरजोश और यानी कहेंगे कि पुरजोश माहौल में ऐसा प्रोग्राम का इनेकाद किया और इस जिससे ये लोगों के आने से और लोगों के हमें हिम्मत अफजाई करने से हमें प्रोत्साहन, हमें जोश आया। इंशाअल्लाह हम आइंदा भी उर्दू मीडियम की तरक्की के लिए हर कोशिश दामे दिरामे सुखम करते रहेंगे और आप लोगों का अगर यानी गांव वालों का साथ रहा तो इंशाअल्लाह हमारा स्कूल भी तरक्की करेगा और उर्दू की तरक्की होगी। इसलिए आप तभी तमामी आने वालों का मैं हमारे हजरत राज मोहम्मद उर्दू हाई स्कूल प्राइमरी की तरफ से और पाटोदा उर्दू हाई स्कूल पाटोदा की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ। पाटोदा उर्दू हायस्कूल पाटोदा यांचा विज्ञान प्रदर्शन आणि आनंद नगरी या कार्यक्रमासाठी या शाळेचे मुख्याध्यापक नासिर सर यांनी प्रियदर्शनी शाळेला दरवर्षीप्रमाणेच आमंत्रित केलेलं होतं। सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत। या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांना दाखवले। विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट झालेले होते। प्रत्येक विद्यार्थ्यांनी
त्याच्या अभ्यासावर आणि जे प्रदर्शनामध्ये जे ठेवलेलं आहे ते अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याच पद्धतीने मुलांनी मुलींनी आनंद नगरीमध्ये जो खाऊ ठेवलेला होता त्याच्यातून एक संदेश असतो की आपण स्वतः ते करता यावं, त्याचबरोबर त्याच्यातून 2 पैसे मिळावेत. अर्थात कमवा आणि शिका ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत असल्याप्रमाणे आनंद नगरीचं आयोजन ठेवलेलं होतं. अतिशय उर्दू हायस्कूलचा हा जो पूर्ण स्टाफ आहे या स्टाफने खूप मेहनत घेतली. दरवर्षीच ते मेहनत घेतात. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या शाळेमध्ये अविरतपणे चालू असतं. हे आम्ही पाहतोच. सगळ्यांबरोबर, सगळ्या शिक्षकांबरोबर, सगळ्या स्टाफ बरोबर आमची शाळा शेजारीच असल्यामुळं आमचे सर्वांचे चांगले संबंध आहेत. ह्या शाळेची अशाच प्रकारे भरभराट होवो. सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.